हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. वेलकम टू माय चॅनल. माझं नाव आहे साहिल आणि मी तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती. सो आजचा व्हिडिओचा टॉपिक असा आहे की माझे 2025चे गोल्स काय आहे. ॲक्च्युली ऑलमोस्ट हे वर्षात अर्धा तर संपलंच आहे, बट स्टील मला माझे गोल्स तुमच्याबरोबर शेअर करायचे. ओके, सो माझा मेन गोल 2025चा असा होता की ॲक्च्युली मी लास्ट इयर 2024मध्ये मेमध्ये माझी डिलिव्हरी झाली. सो माझं वेट गेन झालं होतं. सो त्याच्यानंतर मी बॅक टू नॉर्मल म्हणजे माझं वेट 59 kgs एवढं झालं होतं. सो आता ते पटकन वाढायला पण तेवढा लगेच टाईम नाही लागेल. सो आय हॅव टू कंट्रोल माय सेल्फ. तर माझा मेन गोल हाच होता की मला 2025च्या अगोदर मला हे माझं वेट बिलो 55च्या बिलो 55 मला आणायचं होतं. सो हे मेन माझं गोल होतं 2025चं. सो फायनली आत्ता ऑलमोस्ट अर्धा वर्ष कंप्लीट झालं आहे आणि मी ऑलरेडी ते फायनल अचीव केलं आहे. सो माझं वेट आता 53 kgs म्हणजे 53-54 ऑलमोस्ट ह्याच्यामध्येच आहे. सो मी ते फायनली अचीव केलं आणि मला खूप प्राऊड फील होतं आहे की मी फायनली हे केलं आहे. आणि ऑब्व्हियसली हे पॉसिबल झालं कारण की मी डाएट फॉलो करत होती. डाएट इन द सेन्स काय वेगळा असं डाएट नाही, बट स्टील असं जस्ट घरचं जेवण आणि बाकी बाहेरचं थोडं अवॉइड केलेलं, थोडं एक्सरसाइज करत होती मी. आणि स्वतःवरती मी विश्वास ठेवला तर की मला हे करायचंच आहे ॲट एनी कॉस्ट, की नंतर मग ते चांगलं पण दिसत नाही. सो स्वतःवरती मी विश्वास ठेवला की हे मला करायचंच आहे. आणि त्यामुळे आपण स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजे की हे नक्कीच पॉसिबल होतं. मी स्वतःला मोटिवेट ठेवायची की माझं वजन कमी होतं आहे, मी खूप हेल्दी होते आहे, असं मी रोज त्याच्यामध्ये स्वतःला मोटिवेट करायची की काय नाही, आपण हे नक्कीच करू शकतो. सो हे माझं मेन गोल होता की मला माझं वजन कमी करायचं. सो फायनल ते अचीव झाले ऑलरेडी आणि सो हॅपी. सो तुमचे काय गोल आहेत अजून पण आहे ते मी शेअर करेन, बट हा मेन होता माझा. आणि अजून गोल असा आहे की मला हे जे मी यूट्यूब चॅनल माझं स्टार्ट केलं आहे, सो हे मला सक्सेसफुली ग्रो करायचं आहे. ह्याच्यावरती मला खूप चांगला कॉन्टेंट टाकायचं आहे. तो हे पण माझं गोल आहे. सो ते पण माझं चालू आहे. सो असंच तुम्ही मला सपोर्ट करा आणि तुमचे गोल्स काय आहेत हे पण तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही ते कसे अचीव करतायत तर ते पण तुम्ही मला सांगा. सो थँक्यू.